एवढा गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते, 7/12 कोरा कोरा कोरा. आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही. एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात, दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं, चौथीकडे शेतकऱ्याचं 7/12 कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याला पोरकं करून ठेवलेलं आहे. अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे, खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे. इथं सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या. उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका. 1 रुपयाचा पीक विमा होता, इलेक्शनच्या तोंडावर त्यानं डिक्लेअर केला, तो आता त्यानं रद्द करून टाकला. त्यावेळेला निकष वेगळे होते, आता निकष वेगळे लावले. आम्हाला काय येडगिड समजता की काय समजता? शेतकरी येडा नाही आहे. देवेंद्र फडणवीस, चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारतायत. तुम्ही बघा आता जर शेतकऱ्यांना यायले मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे. सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेल्या आहे. झोपलाय का बे? जागा होय ना जरा साक, पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये, बघा लागन ना. नीरा फडणवीस, नीरा मुख्यमंत्री, मी याले तोड त्याले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय. तोडफोड जमते, चोऱ्या जमते, आमच्या पाठीत खंजीर खुपसता जमते. शेतकऱ्याला मदत द्या, दाम असन तर मदत द्या, नाही तर खुर्ची खाली करा. शेतकऱ्याची कर्जमाफी